नमस्कार मित्रांनो, राम मिनी ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा हा ब्लॉग आहे। तर काल मी सांगितलं की मी डेकोरेशन करत आहे आणि काल थोडं इनकम्प्लीट डेकोरेशन होतं ते आज आम्ही पूर्ण केलोय। तर मी व्हिडिओ काढायचं विसरलो खरं तर आम्ही कशा प्रकारे डेकोरेशन केलं मी तुम्हाला दाखवणार आहे आता। तर तुम्ही बघू शकता। तर हे बघा मित्रांनो, तर आम्ही आज लाइटिंग लावणार होतो आणि हे लाइटिंग बघा मी तुम्हाला थांबा दाखवतो। हे आम्ही लाइटिंग काढून ठेवलेलं आहे आणि हे बघा उंदरांनी कसं केलेत, लाइटिंग सगळं तोडून टाकलेत। तर आमची मम्मी काय करत आहे बघा, पप्पांनी जो बाजार आणलेला आहे तो बाजार सगळा काढत आहे मम्मी। आणि बघा आमची दिद्या हसत्या लाजत्या, व्हिडिओच्या समोर येत नाही। आणि थांबा मी दाखवतो तुम्हाला, माझे बाबा बघा बाळासोबत खेळताय बघा। हा जो आता पसारा मी तुम्हाला दाखवलो, म्हणजे तुम्ही बघू शकता अजून एकदा हा पसारा आहे। हा आता पसारा मला आवरायचा आहे आणि ही जी लाल वायरची लाइटिंग आहे, फक्त ही लाइटिंग चालू आहे सध्या तरी। आणि ह्याच्यामध्ये ही जी लाइटिंग होती ही माझी फेवरेट लाइटिंग होती, कारण की ही पूर्ण ब्ल्यू कलरची होती आणि ब्ल्यू कलर ऑब्वियसली मला आवडतो। त्याच्यामुळे आता सध्या तरी एकच लाइटिंगची माळ लावणार आहे आणि तो एक कलरचा फोकस आहे माझ्याकडं, तो लावणार। एकदा का आमचं डेकोरेशन पूर्ण झालं तर तुम्हाला फायनल लुक पण मी दाखवणार। तर मित्रांनो, हे जे बघत आहात, जे मी सगळं पूर्ण सामान जे पसरवलेलं होतं तेच आता मी हे सगळं आणि एकत्र करून ठेवत आहे, कारण सध्या तरी ह्याच्यामधलं जे काही लागणार आहे तेवढंच घेणार आहे आणि ते सामान उरलेलं आहे तसं आणि त्या पोत्यामध्ये भरून ठेवणार आहे। कारण की गणपती बाप्पांना आवडत नाही की म्हणजे समोर घाण ठेवणे आणि असं विचित्र। तर तोच एक प्रयत्न आहे। आणि त्याच्यानंतर ही जी मी लाइटिंगची माळ तुम्हाला दाखवलेलो रेड वायरची होती तीच आता मी आत असं पूर्ण म्हणजे पूर्ण असं लावून घेत आहे। तर तुम्ही कशा प्रकारे बाप्पांचं आगमनाची तयारी करता ते पण तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये, किंवा तुमचा एखादा चॅनल असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुमचा चॅनल बघेन आणि सबस्क्राईब पण करेन। तर असेच डेली व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीचे असं प्रश्न असतील की आम्ही व्हिडिओ म्हणजे करायला कुठून स्टार्ट करायचं, तर तसं काही तुम्ही डोक्यात धरू नका। तुमच्या मनाला येतंय तेव्हा व्हिडिओ करा आणि यूट्यूबवरती टाकत राहा। म्हणजे मनाला येतंय म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की डेली तुम्ही एक यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ टाका। तर त्याच्यामुळे तुमची पण ग्रोथ होणार आणि सक्सेस हे एक दिवसामध्ये कुणाला पण भेटत नाही, त्याच्यामागे फार कष्ट असतात म्हणजे एखाद्या व्यक्तीचे। आणि असं सक्सेस आम्हाला एका दिवसात मिळत असतं तर त्याची काय व्हॅल्यू उरली असती जगामध्ये, कायच नाही ना। मग जो व्यक्ती म्हणजे डेली एकाच ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी डेली
काहीतरी काम करत आहे. म्हणजेच त्या कामाचं फळ पण तुम्हाला भेटणारच, ह्याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. जर म्हणजे आपण एक सुशिक्षित व्यक्ती असेल तर आम्हाला पण म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करायला आम्हाला पण टाईम लागलाच ना. म्हणजे कसं, ते कोर्स पण 1 वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्षाचे किंवा 2 वर्षाचे असे असतात. पण एज्युकेशनमध्ये कसं, ते एक फाउंडेशन असतं. म्हणजे तुम्ही लाईफमध्ये पुढं काय करणार किंवा अपकमिंग इयर्समध्ये ट्रेंडिंगमध्ये काय चाललं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला एज्युकेशनमध्ये एक बेस मिळतो. म्हणजे तुम्ही कसं एक चांगल्या व्यक्तिमत्वाकडे कसं तुम्ही बघत असता किंवा शिकत असता ते सगळं तुम्हाला कळून जातं. तर अशाच नवीन नवीन गोष्टी माझ्या डेलीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटणार आणि मी माझे डेलीचे एक्सपिरियन्स किंवा असं म्हणजे काही तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला शेअर करत राहणार. तर त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न घाला किंवा माझ्या तुमचा एखादा चॅनल असेल तर मला नक्की सांगा की चॅनल का ग्रोथ होत नाही, त्याच्याबद्दल पण मी थोडक्यात तुम्हाला सांगेन. तर आमच्या बाप्पाचं आगमनासाठी तर तयारी पूर्ण होत चाललेलीच आहे. तर तुम्हाला बाप्पा जेव्हा आमचे घरी येतात त्या दिवशी पण मी एक छोटासा व्लॉग करणार आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तो व्लॉग टाकणार. तर स्टे ट्यून्ड अँड स्टे कनेक्टेड ऑन माय ब्लॉग्स अँड शॉर्ट्स. तर तुम्ही बघू शकता आमचं हे डेकोरेशन अशा प्रकारे हे पूर्णत्वास आलेलं आहे. म्हणजे माझ्याकडं जास्त काही साहित्य नाही, जे घरी होतं त्याच्यामध्येच मी हे डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे. थँक्यू.